गाईस, तर निकी इकडे तिचा बोल्ड जर्नी सांगताना दिसते. चला तर बघूयात नक्की काय सांगते. तर अभिजित हा इकडून येतो आणि निकी इथे ऑलरेडी कॉफी पीत बसलेली असते. तर अभिजित तिला नंतर जॉईन होतो. तर मग आता काय चालू आहे पिक्चरचं शूट वगैरे असं करून अभिजित तिला विचारतो. त्यावेळेस ती सांगते की हो अरे, मी एक फिल्म करत होते, पण आता काय झालं, मला इकडे यायचं हो नाही असं चाललेलं होतं. पण मी शेवटी रिस्क घेतली, कारण मी पाय ठेवून रिस्क घेत नाही, मी ऑलरेडी रिस्क घेते आणि नंतर मला कळतं की हो मी सेफ आहे आणि रिस्क घेते, त्याच्यातून माझं काहीतरी चांगलंच होतं, म्हणूनच मी रिस्क घेते. आता माझे डायलॉगचे आहे, डबिंग वगैरे सगळं झाले, फक्त माझे शूटिंगचे जे गाणे होते तेवढेच राहिलेले आहेत आणि ते मला जाऊन आता करायचं आहे. हे झालं की मी तेच करणार. तर बिग बॉसचा ऑलरेडी एक मी सीझन केलेला आहे, त्याचा मला खूप फायदा झाला, कारण लोक माझ्या चेहऱ्यापेक्षा मला आवाजाने ओळखायचे आहे ही निक्की तांबोळी आहे का. म्हणजे आता मी लंडनला वगैरे जाते तर तिकडे मला लोक आवाजाने ओळखत होते, कारण मी डिरेक्टली नाही जाऊ शकत. त्यामुळे माझे मॅनेजर वगैरे माझी शॉपिंग करायला जायचे आणि मी तिथून व्हिडिओ कॉल करायची, हे घ्या, तर ते आवाजावरून विचारायचे ही नक्की तांबोळी आहे का. तर अशा प्रकारे काही गोष्टी माझ्या आयुष्यात खूप वेगळ्या पद्धतीने घडल्या. तर अभिजित म्हणतो की तुमचा बिग बॉस सीझन पण तो हिंदीवाला मेन टायमात लागलेला, म्हणजे जे कोण लोक बघत नव्हते त्यांच्यासाठी पण तो खूप महत्त्वाचा ठरला, कारण काहीच काम नव्हतं आणि लोक रिकामटेकडे बसलेले होते. अशामध्ये हा सीझन लागलेला होता. तर निकीचा हिंदी बिग बॉसचा सीझन तुम्ही बघितला की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. निकीचा बोल्ड जर्नी तुम्हाला बघायला आवडेल का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉस मराठीच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.